हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण समानार्थी शब्द वाचणार आहोत. 60 समानार्थी शब्द आहे, ते आपण आता वाचणार आहोत. बघा, लक्ष द्या. सैन्यदल म्हणजे सेना, नायक म्हणजे सेनापती, शक्ती म्हणजे बळ, हर्ष म्हणजे आनंद, मोद, नभ म्हणजे आकाश, आरंभ म्हणजे सुरुवात, संघर्ष म्हणजे युद्ध, प्रयत्न म्हणजे खटपट, हितचिंतक म्हणजे स्नेही, सखा म्हणजे मित्र, आप्तेष्ट म्हणजे नातेवाईक किंवा सगळे सोयरे, कुळधर्म म्हणजे वंश परंपरा, नित्य म्हणजे नेहमी, नेत्र डोळे, नयन, लोचन, शोभनीय म्हणजे योग्य, गुरुजन श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ व्यक्ती, रंजित म्हणजे माखलेले, दैन्य म्हणजे दुर्बलता, समृद्ध म्हणजे वैभवशाली, पंडित म्हणजे ज्ञानी पुरुष, निश्चित म्हणजे ठराविक, देह म्हणजे शरीर, यौवन म्हणजे तारुण्य, वार्धक्य म्हणजे म्हातारपण, विचलित म्हणजे व्यथित, डळमळीत, अविचलित म्हणजे समान किंवा स्थिर, वस्तुस्थिती म्हणजे वास्तविक सत्य, अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक, महान म्हणजे सन्माननीय, ऋण म्हणजे उपकार. कटू म्हणजे वाईट, अत्यल्प म्हणजे थोडेसे, कौशल्य म्हणजे कला, चेतना म्हणजे भावना, काम म्हणजे वासना, हानी म्हणजे नाश, पूर्णतः म्हणजे सर्व बाजूंनी, निरीच्छ म्हणजे इच्छारहित, अंत म्हणजे शेवट, परमेश्वर म्हणजे देव, भगवान, नष्ट म्हणजे नाहीसे, सखा म्हणजे मित्र, दोस्त, भोजन म्हणजे आहार, जेवण, रस म्हणजे रुची, आवड, गंध म्हणजे सुगंध, विविध म्हणजे वेगवेगळे, पुष्प म्हणजे फूल किंवा कुसुम, शशी चंद्र म्हणजे चांदोबा, प्रणाम म्हणजे नमस्कार, जन्मस्त्रोत म्हणजे उगमस्थान, अभिमान म्हणजे गर्व, चिंता काळजी, सिद्धी म्हणजे पूर्णत्व, महान म्हणजे मोठा, निवारा म्हणजे आसरा, क्षितिज म्हणजे शिखर, सहभाग म्हणजे सामील, आपत्ती म्हणजे संकट, मेहनत म्हणजे कष्ट, अखेर म्हणजे शेवट, विश्रांती म्हणजे आराम. तसे आपले 60 शब्द वाचून झालेत. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.